नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत, पैकी एकाची रास सिंह रास आहे आणि दुसऱ्या व्यक्तीची कन्या रास असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे कशा प्रकारचं असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समजावून घेणं आवश्यक आहे, अशा कोणत्या गोष्टी की ज्या प्रत्यक्ष करणं आवश्यक आहे. दोन्ही राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना परस्परांकडून अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अपेक्षित आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यांचे लैंगिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असतं, आवडीनिवडी कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी, त्या सर्व 12 राशी परस्पर प्रेमविवाहामध्ये असतील तर त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह आणि कन्या राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण या राशींबद्दल जाणून घेऊ, मग त्यांचं व्यक्तिमत्व समजणं सोपं असेल. जसं की सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. या राशीचा संपूर्ण जो पाया आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो संपूर्ण पाया आहे हा यांच्या आत्मविश्वासावरती अवलंबून आहे आणि यांचा जो आत्मविश्वास आहे हा जबरदस्त दिसून येतो. म्हणजेच कोणतेही काम करायचं असेल तर फक्त आणि फक्त स्वतःच्या आत्मविश्वासावर करण्याची जी जबरदस्त इच्छा आकांक्षा या राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. एखादं काम करायचं झालं तर त्याला साधं बाधक विचार करायचा, इनडेप्थ विचार करायचा आणि एकदा विचार पूर्ण झाला की ते काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून दाखवायचा, असा काक्या या राशींच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या कधीही कोणालाही घाबरत नाहीत, ना परिस्थितीला, ना व्यक्तीला, ना इतर कोणत्या स्थितीला अजिबात घाबरणार नाही. एखाद्या परिस्थितीबरोबर पूर्ण त्याचा समोरून सामना करतील आणि या व्यक्तींमध्ये एक ट्रान्सपरन्सी जबरदस्त दिसते. ट्रस्टवर्दी असतात, विश्वासार्ह असतात. या व्यक्तींवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. म्हणजे जे बोलणं यांचं ओठावर असतं तेच हृदयात असतं. डिप्लोमसी किंवा गुळमुळीत बोलणं किंवा आपलं कार्य साध्य करण्यासाठी दुसऱ्याला उलटसुलट प्रकारे पटवणं, हा प्रकार या राशींच्या व्यक्तींमध्ये अजिबात दिसून येत नाही. जे का असेल ते रोखठोक आणि समोरासमोर. आणि त्यामुळेच एक राजेशाही प्रकारचं एक जबरदस्त कवच या राशींच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. या राशीचं जे चिन्ह आहे ते सिंहासारखं आहे. सिंह जसा बिनधास्तपणे निर्धड्या छातीने एखाद्या गोष्टीचा सामना करतो, तोच प्रकार या व्यक्तींच्या एकंदरीत जीवनमानामध्ये सुद्धा दिसून येतो. साधं राणीमान जरी तुम्ही बघितलं, त्या राणीमानामध्ये सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची ऐट दिसून येते. म्हणजे आपलं राणीमान हे व्यवस्थित असावं, सुव्यवस्थित नेटनेटकं टापटीप असावं, 4 चौघांपेक्षा ते वेगळं दिसावं, उठून दिसावं, असं त्यांना नेहमी वाटतं. अर्थात यामध्ये दुसऱ्याशी स्पर्धा करण्याचा त्यांची किंवा स्पर्धा करण्याची ईर्ष्या त्यांच्यामध्ये नसते, परंतु आपण आपल्यामध्ये सुव्यवस्थित नेटनेटकं असावं अशी त्यांची इच्छा असते आणि त्यामुळेच त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते इतरांपेक्षा चांगलं खुलतं किंवा वेगळं दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट त्यांच्या एकंदरीत राहणीमानात असते ती त्यांच्या प्रत्यक्ष विचारांमध्ये सुद्धा दिसून येते. आपले जे विचार असतील हे आपले विचार चांगले असावेत, व्यवस्थित असावेत, सर्वोच्च असावेत आणि आपल्या आचार विचारांमधून कामंसुद्धा चांगली केली जायला हवीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कामं दुसऱ्याला जमत नाहीत ती कामं स्वतः पूर्ण करून दाखवणं, हा भाग सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि हा भाग इतर कुठल्याही राशीमध्ये तसा दिसून येणं, एखादं काम स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, तो भाग सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. आणि त्यामुळेच करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा सिंह राशीच्या व्यक्ती असतात त्या वेगळ्या प्रकारचं करिअर घेतील किंवा स्वतंत्रपणे काम करतील. कोणाच्या अंडर काम करायला जमत नाही, पटत नाही, आवडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपमान झालेला कधीही सहन करत नाही. म्हणजे समजा यांची जर का चुकी नसेल आणि जर का समोरचा कोणी वापरण्यात गेला तर मग त्याला सोडत नाही, हे सुद्धा या राशीमध्ये दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीचा आणखीन एक खूप चांगला गुणधर्म आहे, तो म्हणजे माफ करणं. जर का तुमच्याकडून काय चूक झालेली असेल आणि जर का तुम्ही यांच्याकडे सरेंडर झालात, माफी मागितलीत, तर मोठ्या मनाने, खुल्या दिल्याने या राशीच्या या व्यक्ती असेल त्या तुम्हाला माफही करतील आणि परत पुढे जाऊन तुम्हाला केलेली माफी तुम्हाला कधीही बोलून दाखवणार नाही. म्हणजे केलेले उपकार करून कधी काढून दाखवत नाही. अशा प्रकारची खुल्या मनाची, पारदर्शक स्वभावाची अशा प्रकारची ही सिंह रास आहे. जर का तुम्ही या राशीला व्यवस्थितपणे समजून घेतलात तर ही रास तुमच्यासाठी काहीही करायला तयार होते. अर्थात छोटी मोठी काही तत्व आहे ते तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या वाकड्यात जाऊ नका. या राशीच्या संदर्भामध्ये त्यांचा कधीही विरोध करू नका किंवा अपमान करू नका. एखादी गोष्ट जर का तुम्हाला त्यांना समजावून सांगायची असेल
तर मोठ्या आवाजात, चढ्या आवाजात किंवा आपण काहीतरी विशेष आहोत अशा आविर्भावात अजिबात करू नका. कारण ही जी माणसं असतात म्हणजे सिंह राशीची माणसं असतात, हे दुसऱ्याचं मोठेपण सहन तर करतील विचारांमध्ये, परंतु सरळ-सरळ लादलेलं मोठेपण अजिबात सहन करणार नाही. मग या राशीत मोठा आहे, छोटा आहे किंवा आणखीन काय हे पाळणार नाही. लगेचच्या लगेच तुम्हाला तिथे टोकतील किंवा विरोध करतील. तर ही अशा प्रकारची राजेशाही तत्वाची किंवा राजेशाही कवच असलेली ऐटीत राहणारी ही रास आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6ष्ठ स्थानामध्ये येणारी ही रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. स्त्री रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे. संपूर्णपणे बौद्धिक वलय लाभलेली ही रास आहे आणि त्याच्यामुळेच चौकसपणा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसतो. ज्या बुद्धिमान व्यक्ती असतात त्याला चौकस असतं. छोट्या मोठ्या गोष्टींची त्यांना आवड असेल, जाणून घ्यायची आवड असते. छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या लक्षातही व्यवस्थित राहतात आणि त्यामुळेच ही जी रास आहे, खास करून कन्या जी रास आहे, कन्या राशींना छोट्या मोठ्या गोष्टी त्या विचारात बसतात. जर का तुम्हाला कन्या राशीची व्यक्ती भेटली तर तुम्ही काय करता, कुठे करता वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा ज्याला आपण चांभार चौकशा असं म्हणतो, तर चांभार चौकशा या कन्या राशीच्या व्यक्तीकडून केल्या जातात. अर्थात या ज्या चांभार चौकशा असतात त्या त्यांचा स्वभावच असतो की एखाद्याला समजून उमजून घ्यायचा असेल तर संपूर्णपणे त्याच्या व्यक्तिमत्वाचा दांडोळा घेण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे चौकसपणे कन्या राशीकडून विचारले जातात. आणि अर्थातच जाणून घेण्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी रीत असते. जसं की आता आपण सिंह राशीमध्ये बद्दल पाहिलं की सिंह राशीचा व्यक्ती हा समोरच्याला ट्रस्टवर्दी असतो, समोरच्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्या व्यक्तीबरोबर लगेचच्या लगेच इंटरॅक्ट करतो. कन्या राशीबद्दल तसं नसतं. कन्या राशी जे इंटरॅक्ट करण्याआधी सुद्धा तुमच्याबद्दल संपूर्णपणे माहिती घेईल, संपूर्णपणे विश्वास टाकणं, बिनधास्तपणे वागणं हा प्रकार कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. परंतु त्याचे काही चांगले फायदे सुद्धा आहेत. कारण कन्या राशीच्या व्यक्ती या कधीही सहसा याची फसगत होत नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही चिकित्सकपणे तोलून मापून आणि खणखणून वाजवून घेत असल्या कारणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना फसवणं हे तसं कठीण असतं. अर्थात त्यांचा स्वभावही तसा असतो. भाषेवरती त्यांचं प्रभुत्व हे जबरदस्त दिसून येतं. कोणाला कशा प्रकारे सांगायचं, एखादी गोष्ट समजून सांगण्यामध्ये कन्या जी राशी अतिशय तरबेज समजली जाते. एखादी गोष्टीच्या स्वरूपात सांगलं किंवा एखादी गोष्ट ती समोरच्याच्या बुद्धीला पटेल, रुचेल अशा प्रकारे सांगणं हा भाग कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि लहानपणापासून चिकित्सक आणि चौकस प्रवृत्ती असल्या कारणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून वेगवेगळ्या विषयांवरचं जे इन डेप्थ नॉलेज आहे हे कन्या राशीच्या व्यक्तीला खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी सहज कम्युनिकेट करतात आणि सहजपणे आपला विषय दुसऱ्याला समजून घेतात, दुसऱ्याला सहजपणे ओळखून जातात. आता बऱ्याच वेळा तुम्हाला ही पण गोष्ट दिसेल की कन्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या भरपूर काही बोलून सुद्धा पोटातलं काही लवकर सांगत नाहीत. हा सुद्धा एक त्याच्या व्यक्तिमत्वातला खास भाग आहे. म्हणजे तुमच्याबरोबर बोलताना तुम्हाला ती व्यक्ती अगदी स्वतःची वाटेल, परंतु प्रत्यक्षात स्वतःबद्दल काहीही सांगणार नाही. आता त्याच्यामागे सुद्धा कारण आहेत. कारण अनुभवाने आलेले ते शहाणपण असतं. जर का आपण एखाद्याला आपल्याबद्दल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तो कदाचित त्याचा वेगळा गैरफायदा घेऊ शकेल. हे सुद्धा तेवढंच सत्य आहे आणि त्यामुळे स्वतःबद्दल संपूर्णपणे ज्या गोष्टी त्या सांगितल्या जात नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे सुद्धा चांगलं ठाऊक असतं. अर्थात प्रॅक्टिकल रास आहे म्हणजेच त्याला व्यवहारज्ञान खूप चांगलं समजतं. वैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कसे अर्न करायचे. तुम्ही पाहिलं असेल की कन्या राशीच्या व्यक्तींचा मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असतात. म्हणजे एकाच रिसोर्सेसवरती ते अवलंबून राहत नाही. थोडंसं त्या बाबतीत सुद्धा पाहतात की आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न कसं येईल. पैसे हा थोडा महत्त्वाचा असतो यांच्याकरता आणि ते एक सत्य सुद्धा आहे की तुम्हाला या जगामध्ये मानाने जगायचं असेल तर पैशाची गरज तेवढीच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पैशाचं सोंगही आणता येत नाही. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कन्या राशीच्या व्यक्तीनं खूपच चांगल्या प्रकारची समजलेली उमजलेली असते. इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा कधी लो ऑफ कॉन्फिडन्स यांच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे एखादी गोष्ट करायची झाली तर बिनधास्तपणे करणार नाहीत. अगदीच त्याचा साधक बाधक विचार करतील आणि बऱ्याच वेळा जास्त विचार करायला गेल्यामुळे एखादी गोष्ट करण्याच्या आधीच थोडंसं निगेटिव्ह त्यांचा माइंडसेट तयार होतं. म्हणजे नकारात्मक त्यांच्या मनात तयार होते. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीने थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात आरोग्याचे फारसे त्रास येत नाही, परंतु यांना मानसिक त्रास आरोग्याच्या बद्दलचे जास्त असतात. म्हणजे आपल्याला काही झालं तर नाही ना, आपल्याला काही त्रास तर होत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा म्हणजे शारीरिक आरोग्याच्या संदर्भात थोडासा जास्त ते विचार करतात आणि त्यामुळे खरोखरच कधी त्यांना शारीरिक त्रासही व्हायला सुरुवात होतात. जास्त करून कन्या राशीच्या व्यक्तींना मानसिक त्रास थोडेसे जास्त अति विचार करतात आणि जास्तच अलर्ट असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ते अलर्ट असतात. अगदी
साधं पिकनिकला जरी जायचं असेल तर त्या पिकनिकच्या स्पॉटला जाण्याकरता तिथे कुठलं म्हणजे तिथे तिकडचं संपूर्ण नॉलेज घेतील. ते जे ठिकाण आहे ते किती लांब आहे, तिथे कोणकोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत, कुठे कोणकोणते तिकडे धोके कोणकोणते आहेत, पैशाचा खर्च, खाण्यापिण्याचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि नंतरच त्या गोष्टीला सुरुवात करतील. आणि त्यामुळेच बहुधा या राशी भरपूर अलर्ट असतात आणि बऱ्याच वेळेस म्हणजे अतिरिक्त मानसिकतेचा ताण घेऊन थोडेसे मानसिकतेच्या संदर्भात त्रास सुद्धा होतात आणि कधी-कधी एकदम ब्लँक होणं, प्रेशर, स्ट्रेस आला की एकदम ब्लँक होणं, हा प्रकार सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. तर आतापर्यंत तुम्हाला साधारण समजलं असेल की सिंह राशीच्या व्यक्ती आणि कन्या राशीच्या व्यक्ती यांचे जे स्वभाव गुणधर्म आहेत हे किती वेगळे आहेत, किती टोकाचे आहेत आणि एकमेकांपासून दूर सारणारे आहेत. तर मग यांच्यामध्ये प्रेमविवाह झाला तर किंवा प्रेमविवाह असेल तर लक्षात घ्या, यांच्यामध्ये सुद्धा प्रेमविवाह होणं शक्य होतं किंवा होतात प्रेमविवाह. याचं मागचं कारण काय एकच आहे की जी गोष्ट आपल्यामध्ये नसते ती गोष्ट ज्यावेळेस आपण इतरांमध्ये पाहतो त्यावेळेस एक अनाभूत असं अट्रॅक्शन किंवा आकर्षण तयार होतं आणि त्या आकर्षणाचं पर्यावसन प्रेमामध्ये होतं आणि प्रेमाचं पर्यावसन प्रेमविवाहामध्ये होतं. अर्थात प्रेमविवाह झाल्यानंतर खरं जे जीवन आहे त्याची सुरुवात होते. म्हणजे हे एखादा मूवीसारखं नसतं किंवा चित्रपटासारखं नसतं की लग्न होईपर्यंतच तुमचं जे जीवन आहे तेव्हा जो खरं तर प्रवास आहे विवाहापर्यंतचा तो महत्त्वाचा. खरं तर विवाहानंतरचा जो प्रवास असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो, पण तो शेवटपर्यंत जातो. तर इथे थोडीशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे विवाहानंतर होतं काय की तुम्ही 24 तास एकमेकांच्या संपर्कात असता आणि 24 तास ज्यावेळेस तुम्ही एकमेकांच्या संपर्कात असता त्यावेळेस कुठल्याही प्रकारची ॲक्टिंग करता येत नाही किंवा ॲक्ट करता येत नाही किंवा त्याला आपण एखादी गोष्टीबद्दलचं एक वेगळा भाव दाखवता येत नाही. जसे तुम्ही असता तसेच तुम्ही असता ज्यावेळेस एखाद्या बरोबर 24 तास असतात. कारण 24 तास करता किंवा कायमस्वरूपी तुम्ही एखादं नाट्य निभावू शकत नाही. आणि इथेच थोडंसं प्रेमविवाहाच्या मध्ये या प्रेमविवाहात थोडा प्रॉब्लेम होतो. कारण ज्यावेळेस प्रेम असतं त्यावेळेस अगदी थोड्या कालावधीसाठी तुम्ही एकमेकांच्या संपर्कात असता त्यावेळेस आपण एकमेकांचे पॉझिटिव्ह गुण त्याच्याबद्दल सांगतो, आपलेही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि विवाहानंतर मात्र चित्र थोडंसं बदलतं. आता सिंह राशी आणि कन्या राशी बाबतीमध्ये ही गोष्ट जास्त ठळकपणे दिसून येते. म्हणजे आधी जो सिंह राशीचा व्यक्ती आहे तो कन्या राशीच्या व्यक्तीला जेवढा मान द्यायचा, त्याच्याबद्दल जेवढं चांगलं बोलायचा आणि त्याला त्या व्यक्तीबद्दल जेवढं त्याच्या बोलणं, त्याचं वागणं जेवढं हवं असं वाटायचं, आवडायचं, लग्नानंतर मात्र त्यामध्ये वेगळेपणा दिसून येतो. कन्या राशीच्या बाबतीत सुद्धा थोडंसं असंच दिसतं की कन्या राशीच्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की लग्नाआधी हा मला किती मान द्यायचा किंवा माझं सगळं ऐकून घ्यायचा, माझे शब्द त्याला किती गोड वाटायचे, किती ऐकावेसे वाटायचे, माझ्या छोट्या मोठ्या जोक्सवरती तो हसायचा आणि माझी किती काळजी घ्यायचा. परंतु आता पूर्ण चित्र बदललं आहे, त्याच्यामध्ये ॲरोगन्सी बऱ्याच प्रमाणात दिसते, वागणं बोलणं तिखट झालेलं आहे, बिनधास्तपणा, स्वतःच्या हिशोबाने वागणं, माझी काळजी न करणं, माझ्या आरोग्याबद्दल, माझ्या तब्येतीबद्दल न विचारणं, माझ्या आवडीनिवडीबद्दल न विचारणं, एक ना दोन असे बरेचसे प्रश्न उभे राहतात. तर साधारणतः आता जे मी तुम्हाला सिंह राशी आणि कन्या राशीबद्दल जे स्वभाव गुणधर्म किंवा विशेष सांगितले याचा नीटपणे लक्षात घ्या. कारण हे जे गुणधर्म आहेत किंवा हे जे स्वभाव गुणधर्म आहेत हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जर त्या समोरच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे माहीत असेल तर अर्थातच त्या व्यक्तीला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपण डील करायचं किंवा कशा प्रकारे समजून घ्यायचं हा प्रकार तुम्हाला लक्षात येईल. प्रेमविवाह किंवा नॉर्मल सुद्धा अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला समजून घेणं ते महत्त्वाचं असताना ॲडजस्टमेंट करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खास करून सिंह राशीच्या व्यक्तीला मला हे सांगावंसं वाटतं त्याला हट्टी रास आहे. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं आणि आपलं जे गोष्ट आहे ते ठामपणे दाखवणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये बॅकफूटला न येणं आणि यामुळेच बऱ्याच वेळा ठिणगी उडण्याची शक्यता आहे. इथे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण वादविवाद इथूनच पुढे सुरुवात होतात. कारण विवाह ही जबाबदारी आहे, प्रेम ही भावना आहे आणि प्रेम विवाहामध्ये जबाबदारीची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. ती जर का तुम्ही जाणीव झाली आणि ॲडजस्टमेंट जर का म्हणजे तुम्ही तडजोड वगैरे केली तर तडजोडीच्या मार्गाने विवाह हे अतिशय संपूर्णपणे संपूर्ण होऊ शकतात. या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्व तुम्ही समजून घेतलीत तर एखादी गोष्ट कुठे किती ताणायची ही सुद्धा महत्त्वाची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमविवाहामध्ये लैंगिक सुख. लैंगिक सुखाच्याबद्दल सांगायचं झालं तर इथे सुद्धा साधारण 2 टोकं लक्षात येतात. सिंह राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या जे लैंगिक सुखाची जी अपेक्षा असते ही हेल्दी असते, ही दांडगी असते आणि त्याच्यामध्ये गैर असं काही नाही. कारण संपूर्ण पुरुष तत्वाची ही रास आहे. यांची एनर्जी लेवल सुद्धा जोरदार असते आणि मागणीही तेवढ्याच प्रमाणात दिसून येते. कन्या राशीच्या बाबतीत या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. कन्या राशी बुधाची रास आहे, नपुंसक अशा ग्रहाची रास आहे, स्त्री तत्वाची आहे, षष्ठ स्थानाशी निगडीत अशी रास आहे. त्याच्यामुळे
लैंगिक सुख किंवा कामसुखाच्या बाबतीमध्ये बोलतील भरपूर, माहिती भरपूर असेल, त्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टीही सांगतील. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस कृतीची वेळ असते त्यावेळेस माघार घेतील किंवा त्यांना त्याबद्दलची तेवढी आवड किंवा तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. तर ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची सुद्धा आहे, कारण विवाहानंतर या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. यामुळे एकमेकांना समजून उमजून जर का या गोष्टीवरती जरी की तुम्ही काही निर्धार काढलात किंवा डॉक्टर इलाज करून किंवा आणखीन काही गोष्टी करून किंवा काउन्सिलिंग करून जर का तुम्ही त्याच्यावरती इलाज काढला तर अर्थातच तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे व्यवस्थित होऊ शकेल. बऱ्याचशा गोष्टी या दोन्ही राशीमध्ये वेगळ्या ज्या काही आपण डिस्कस केलं त्यावर काम करणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असतील तर तुमची जी कुंडली आहे हे पाहणं गरजेचं ठरतं. कारण हे जे ह्या ज्या राशी आता आपण पाहिल्यात या फक्त आणि फक्त चंद्रावर ठरतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते आपापल्या परिणय कुंडलीवरती त्याचा जो असर असतो, त्याचा जो परिणाम असतो तो होतच असतो. आता हा परिणाम कसा आहे, कोणता आहे, तो तुमची कुंडली पाहून त्या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये सिंह आणि कन्या राशी असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, कशा प्रकारे समजून घ्यायला हवं या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.